गोंदिया जिले में लाखों आदिवासियों ने धनगर समाज को आदिवासी समाज में नहीं लेने विधायक संजय पुरम तथा अनेक आदिवासी संगठनों द्वारा जन सैलाब जिलाधिकारी कार्यालय पर पहुंचा। गोंदिया राज्य सरकार के विरोध में धनगर जाति को आदिवासी समाज में समाविष्ट नहीं करना चाहिए हेतु आज इंदिरा गांधी स्टेडियम से अभूतपूर्व या विशाल करीब 1.5 लाख का जुलूस जिला अधिकारी कार्यालय पर 4 किलोमीटर पैदल चलते हुए आदिवासी जिंदाबाद के नारे के बीच विरोध प्रदर्शन किया तथा उल्लेखनीय है। गोंदिया जिला रिपोर्टर। आज भी तुम्हारे बीजेपी और कांग्रेस के नेताओं ने 150 और 400 एकड़ की जमीन आंदोलनासंदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव या ठिकाणी जमलेला आहे। आज गोंदिया जिल्ह्यातील समस्त आदिवासी समाज धनगर बंजारा या आरक्षणाच्या विरोधात आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेला आहे। आज जो पूर्ण खेड्यापाड्यातून जो आदिवासी समाज आलेला होता, काही दिवसापासून धनगर बंजारा या समाजाला आदिवासीमध्ये घ्या अशा प्रकारचा दबाव या राज्य शासनावर येत असताना आदिवासी समाजाने त्याचा विरोध करण्यासाठी म्हणून आज लाखोच्या संख्येने आज जिल्हाधिकार्यालय गोंदिया येथे आपला मोर्चा आणला आणि ह्या मोर्चाच्या निमित्ताने निवेदनसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं आहे। जिल्हाधिकारी के साथ क्या चर्चा हुई? माननीय जिल्हाधिकाऱ्यांना जो निवेदन दिलेलं आहे, जे गोंदियाचा जो विषय होता एक वसतिगृहाचा, तो लवकरच तो त्यांनी मान्यता देखील केलेली आहे। फक्त जो बंजारा धनगर हा जो विषय आहे आरक्षणाचा, त्याच्या संदर्भामध्ये शासनाला ते पाठपुरावा करतील आणि आमचा जो निवेदन आहे ते त्यांना देत आहेत। हिवाळी अधिवेशनामध्ये आपण काय मागण्या आहेत? हिवाळी अधिवेशनामध्ये धनगर आणि बंजारा समाजाला आदिवासीमध्ये समाविष्ट करू नये अशा प्रकारची मागणी करणार आहोत। लक्षवेधी देखील आपण अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये लावणार आहोत। किती आमदार करतील मला माहीत नाही, परंतु मी गोंदिया जिल्ह्याचा आमदार म्हणून मी धनगर आणि बंजाराच्या विरोधामध्ये लक्षवेधी लावणार आहे। आंदोलनाबद्दल किती लोक आजच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते? आजच्या आंदोलनामध्ये आम्ही सर्व समाजाचे घटक जे आहे, जे समाजाचे सर्व घटक आहेत, त्या सर्व 47 जातीला आम्ही इथे बोलवला। ते सर्व दऱ्याखोऱ्यातून आज इथे आलेले आहेत आणि तुम्हाला सर्वांना पत्रकार मित्रांना माहितीच आहे की एवढा मोठा जनसमुदाय गोंदिया इतिहासाने पहिल्या वेळेस घडलेला आहे। काय प्रमुख मागण्या होत्या यामध्ये? प्रमुख मागण्यामध्ये आमचे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आहे आणि धनगर बंजारा हे आमच्या समाजामध्ये येऊ इच्छू नये म्हणून आम्ही त्यांना मागणी केली आहे। तर कलेक्टर महोदयांनी नम्रपणे सांगितलं की आम्ही ते माहिती राज्यपालांना देऊ आणि वसतिगृहाची मागणी त्यांनी पूर्ण केली आहे। लगेचच्या हिवाळ्याच्या अधिवेशना पहिले आमची ती मागणी पूर्ण होईल। आमदारांचा राजीनामा देखील आपण मागितलं, काय मागणी होती आपली? आमदाराचा राजीनामा आम्ही मागितलेला नाही आहे। कोणी जर ते म्हणतात तर आमदार समाजाचे घटक आहेत, त्यांना एक जिम्मेदारी आहे म्हणून सर्व 25 आमदार आमच्या पाठीशी आहेत आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे की कोणत्याही प्रकारच्या धनगर बंजारा आमच्या समाज